नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मराठवाडा नेता संडे 26 जान 2025 जिल्हाधिकाऱ्यांना मतदान कार्ड परत करण्यासाठी ठिय्या आंदोलन. नांदेड नेता राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून दिव्यांग संघटनेच्या वतीने मतदार कार्ड परत करण्याचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर केले असून जबाबदार अधिकारी यांनी दिव्यांगाचे निवेदन घेतले. परंतु मतदान कार्ड न घेतल्यामुळे दिव्यांगांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. राष्ट्रव्यापी मतदार दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगाचे विविध योजनेतील रक्कम खर्च केली नाही. त्यामुळे दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मतदान कार्ड परत करण्याचे आंदोलन 25 जानेवारी रोजी करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन मतदान कार्ड परत करण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे एका पत्राद्वारे कळवले होते. दिव्यांग संघटनेचे राहुल साळवे, बालाजी ठगे नेतृत्वाखाली सकाळी सर्व अब्दुल कादर हनुमंते यांच्या दिव्यांग जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर जमा झाले. शासनाने दिव्यांगाचे विविध योजनेतील निधी खर्च केला नाही. दिव्यांगाचे मतदान घेतले. यापुढे आम्ही मतदान करणार नाही, म्हणून मतदान कार्ड जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करण्याचा निर्णय घेतला. सकाळी आपले मतदान कार्ड जमा करून घेण्यात यावे म्हणून निवेदन दिले. दिव्यांग संघटनेचे निवेदन दंडाधिकार शाखेचे दिवाकर यांनी घेतले. मात्र त्यांचे मतदान कार्ड जमा करून घेण्यास नकार देत ते माझे अधिकार नाहीत असे सांगून मतदान कार्ड घेण्यास नकार दिला. त्यामुळे सप्तम झालेल्या दिव्यांगांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व दिव्यांग हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारून बसले होते. जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला होता. मात्र जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिव्यांगाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. खासदार चव्हाण यांचा घेराव. यावेळी जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपल्या कामानिमित्त आले असता संतप्त दिव्यांगांनी त्यांचा घेराव करत अनेक प्रश्नांचा भडीमार केला. तेव्हा त्यांनी दिव्यांगांचा खासदार निधी खर्च करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या लेखी पत्रामुळे सकाळपासून संतप्त असलेल्या दिव्यांगांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. या आक्रमक भूमिकेचे नेतृत्व राहुल साळवे, चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील यांनी आज केले. तर या आंदोलनात प्रदीप हणवते, रवी कोकरे, शिवाजी सूर्यवंशी, शेख उमर, कार्तिक भरतीपुरम, धर्मेंद्र नालटे, शेषराव वाघमारे, सय्यद आरिफ, मोहसिन खान, मुंजाजी कावळे, शेख आतिक, भोजराज शिंदे, रमेश शिंदे, कल्पना सप्ते, मूकबधीर कर्णबधीर दिव्यांग संघटनेसह शेकडो दिव्यांग बांधव आणि भगिनी उपस्थित होते. धन्यवाद. माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यनगरी राष्ट्रीय मतदार दिनी दिव्यांगाचे आंदोलन. नांदेड प्रतिनिधी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने शनिवारी दिनांक 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनी शेकडो विद्यार्थ्यांनी आपापले मतदान कार्ड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना परत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण होत 78 हे वर्ष सुरू झाले तरी दिव्यांगांना आपला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधांसह शासनाच्या विविध योजनांपासून अद्याप वंचित राहावे लागल्यामुळे तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, खासदार, आमदार यांच्याकडील सुद्धा दरवर्षीचा निधी दिव्यांगावर खर्च केला जात नसल्याने दिव्यांगांनी आम्ही आजवर मतदान करून निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर आमच्या समस्या सभागृहात मांडत नसतील तसेच आमचा राखीव निधी सुद्धा खर्च करत नसतील तर मग आम्ही मतदान तरी का व कोणाला करावे अशी भूमिका दिव्यांगांनी आज घेत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे दिव्यांगांनी मांडली. दिव्यांगांनी जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यद्वार समोरच 3 ते 4 तास ठिय्या केला.
त्यानंतर परत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या भूमिकेची त्वरित दखल घेऊन दिव्यांगांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन तात्पुरता मोर्चा स्थगित केला आहे. यावेळी रवींद्र चव्हाण हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपल्या कामानिमित्त आले असता त्यांनी दिव्यांगाचा खासदार निधी खर्च करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राहुल साळवे, चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील यांनी आज केले. तर या आंदोलनात प्रदीप हणवते, रवी कोकरे, शिवाजी सूर्यवंशी, शेख उमर, कार्तिक भरतीपुरम, धर्मेंद्र नाल्टे, शेषराव वाघमारे, सय्यद आरिफ, मोहसिन खान, मुंजाजी कावळे, शेख आतिक, भोजराज शिंदे, रमेश शिंदे, कल्पना सप्ते, मूकबधीर, कर्णबधीर दिव्यांग संघटनेसह दिव्यांग बांधव उपस्थित होते. नांदेड एडिशन जानेवारी 26, 2025, पेज नंबर 3, powered by erlego.com. धन्यवाद.